मित्रांनो, राऊंड फर्स्ट ची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि बऱ्याच जणांचे या लिस्टमध्ये नाव दिसत नाही. त्यानंतर जर वेबसाईटवर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अजून एक दुसरी लिस्ट दिसत आहे आणि त्या लिस्टमध्ये म्हटलेलं आहे नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्ट. तर त्या लिस्टमध्ये नाव एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे आणि त्याही लिस्टमध्ये जर आपलं नाव नसेल तर याचा अर्थ आपल्या फॉर्ममध्ये त्रुटी होत्या, आपण डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले नाही म्हणून फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलं नाही. तर मग अशा वेळेस आपला नंबर हा फर्स्ट राऊंडला लागेल का? तर मित्रांनो, 14 ऑगस्टला राऊंड पब्लिश होणार आहे, परंतु या फर्स्ट राऊंडसाठी आपला नंबर लागणार नाही. त्याचबरोबर सेकंड दुसऱ्या राऊंडसाठी आपला नंबर लागणार नाही, कारण अगोदरचे जे काही रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ऑप्शन फॉर्म भरले होते ते फर्स्ट आणि सेकंड राऊंडसाठी होते, म्हणून आपण या दोन्ही राऊंड मधून बाद झालेले असणार आहात. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, शेड्यूल मध्ये सांगितल्याप्रमाणे 10 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर तर या दरम्यान आपल्याला परत आपला रजिस्ट्रेशनचा फॉर्म लॉगिन मध्ये जाऊन एडिट करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये जे काही त्रुटीमध्ये आलेले मॅटर होतं तर ते क्लिअर करू शकतो आणि परत ऑप्शन फॉर्म भरू शकतो. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपला विचार आता थर्ड राऊंड साठी होणार आहे, परंतु पहिला आणि दुसरा राऊंड आता आपल्या हातातून गेलेला आहे आणि आपला या ठिकाणी नंबर लागणार नाही.